नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि मीही कमेंट्समेंट केल्याप्रमाणे तुम्हाला ड्रोन सणांबद्दल अनबॉक्सिंग म्हणजे नवीन स्पेअर पार्ट आणि त्याच्याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत. तोपर्यंत जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला ड्रोनचे स्पेअर पार्ट व त्याबरोबर येणाऱ्या वस्तू याबद्दलचा व्हिडिओ आणि माहिती दाखवणार आहे. सर्वात पहिले आपला जो एक बॉक्स आलेला आहे तो बॉक्स आपण अनबॉक्स करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला काय मिळतं ते बघायचं आहे. या बॉक्समध्ये आपण काय आहे ते बघू. सुरुवातीला यामध्ये आहे मशीनचं चार्जर, एक त्याला लावण्यात आलेली एक कॉर्ड, अशा प्रकारचं एक चार्जर युनिट आपल्याला मिळालेलं आहे. 1080 वॅटचं हे युनिट आपल्याला चार्जिंग बॅटरीसाठी लागतं. मागं त्याच्या फॅन वगैरे ऑन ऑफ बटन स्विच आहे. त्यानंतर आपण दुसरा एक अनबॉक्स करणार आहोत. दुसरा बॉक्स आपण काढणार आहोत. त्यामध्ये काय मिळतं ते बघू आपण. यामध्ये आपल्याला बॅटरी चार्जिंग सेट आहे. खूपच हेवी बॅटरी आहे, खूपच जड आहे ही. हे 2 सेट आपल्याला मशीन बरोबर आलेले आहे. हे दोन्ही पण 2200 महा बॅटरीचे आहे. त्यानंतर आपल्याला एक असा एक बॉक्स मिळतो. तो बॉक्स अनबॉक्स करून पाहू काय आहे त्याच्यात. यामध्ये ह्या कॉर्ड्स आहे, ह्या चार्जिंग कॉर्ड्स आहे. हे मोबाईलची टी टाईप आहे, पण दुसरी कॉर्ड आहे. एक रिमोट आहे. रिमोट एकदम सुंदर पद्धतीचं रिमोट दिसतं आहे. एक रिमोटसाठी एक टी टाईप कॉल आहे, म्हणजे हा मोबाईलला लावून ऑपरेट करण्यासाठी आहे. एक सुंदर असं रिमोट पण बघू शकता. एकदम सुंदर असं छान रिमोट आहे. बॉक्स खूप छान आहे. याची पॅकिंग पण छान आहे. त्यानंतर बॅटरी व चार्जर तेही सुंदर आहे. एकदम सुंदर पद्धतीचं आपण बघू शकता. चार्जर, बॅटरी चे बॉक्स आपण अनबॉक्स केलेले आहे. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून काही जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू. या बटन्सबद्दल असेल किंवा अजून काही गोष्टीबद्दल असेल. अजून आपल्याला मशीन पण बघायचं आहे. मशीन पण आपण आता अनबॉक्स करणार आहोत. हे बघा, या पद्धतीचं आपल्याला मशीन मिळालं आहे. असं छान एक मशीन
बघू शकता आपण त्याची टाकी, त्याचे नोझल्स, हे वेगवेगळ्या प्रकारचे नोझल्स पण आहे. सुंदर अशा बनावटीचं मशीन आहे. ड्रोन मशीन जे प्रत्येक शेतकऱ्यांनी यूज करायचं आहे. तुमच्या भविष्यातील पेरणीला त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होईल. आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये ते कसं ऑपरेट करायचं, कसं उडवायचं याबद्दल आपण माहिती बघणार आहोत.